म्हाळसा, मी चाललो आहे. तुम्ही चालला आहात कुठे? तुला सोडून. हा जेजुरी गड सोडून. तुम्ही नेहमीप्रमाणे शिकारीला चालला आहात ना? म्हाळसा, म्हाळसा, मी इथून चाललो आहे. पुन्हा कधी येईन सांगता येत नाही. तुम्ही थट्टा करता आहात का माझी? मी तुमच्यावर रागवले म्हणून तुम्ही असे म्हणता आहात का? म्हाळसा, मी तुझ्यावर कधी रागवेन का? काल रात्री मी तुला सांगितलं होतं की माझ्या मौन असण्याचा अर्थ मी तुला आज सांगेन म्हणून. म्हाळसा, तू सारीपाटाचा डाव जिंकलीस, मी पण हरलो. आणि दिल्या वचनाप्रमाणे मी चाललो आहे. मी चाललो आहे. मी चाललो आहे. कसलं वचन? तुम्ही असा कोणताही पण लावला नव्हता. म्हाळसा, नीट शब्द आठव. म्हाळसा, ह्या सारीपाटाच्या खेळात तू जर जिंकलीस तर हे साम्राज्य, सिंहासन आणि माझे शिवत्व तुला देईल. मी माझं शिवत्व इथे ठेवलं. सिंहासन, साम्राज्य तुझ्या स्वाधीन आहे. आता माझं इथे काही उरलं नाही. मुळात माझं इथे काही नव्हतंच. मला जायला हवं. अहो, असं कसं म्हणता तुम्ही? हा खेळ होता, झाला, संपला. अहो, असं भरला संसार सोडून कोणी जातं का? मी चुकले. मी सारीपाठाचा खेळ खेळले. हवं तर मी पुन्हा कधी सारीपाठ खेळायचा हट्ट करणार नाही. म्हाळसा, माझ्या मुखातून जे वचन बाहेर पडले ते मला पाळायलाच हवे. माझे माझ्याजवळ जे काही उरले ते केवळ सत्य. आणि सत्याला मी पाठ कशी दाखवू? तुम्ही मला सोडून चालला आहात आणि मी काय करू? मी कशी राहू तुमच्याशिवाय? तुम्ही नसाल तर माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. तुझ्याशिवाय माझ्या असण्यालाही काही अर्थ नाही. मग का जाता आहात मला सोडून? मी नाही जाऊ देणार तुम्हाला. म्हाळसा, तुला असे रडताना पाहून माझं काय होत आहे हे माझे मलाच ठाऊक. सावर स्वतःला. काळजी घे.
जातो मी. मी नाही जाऊ देणार तुम्हाला. मी किती प्रेम केलंय तुमच्यावर. तुम्ही माझे तन मन आहात. तुम्ही आराध्य आहात माझे. माझी भक्ती कुठे कमी पडली का? तुमच्यासाठी मी माझं घरदार नाती गोती सोडून इथे आले आणि तुम्हीच चाललात. विवाह सप्तपदीच्या वेळी आपण जी वचनं घेतली त्यावर किती विश्वास आहे माझा. शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या सोबत जगायचे आहे. एवढे स्वप्न आहे माझे. मला सोडून जाऊ नका. मला तुम्ही हवे आहात हो. म्हाळसा, आणि सगळे काय म्हणतील? लोक काय काय म्हणतील? किती दूषण देतील सगळे मला. पतीला घराबाहेर काढलं असं म्हणतील. पत्नीच्या प्रेमाचा अभ्यार करून देव निघून गेले असं म्हणतील सगळे. काय चुकलं माझं? आणि माझे आई वडील ते जिवंतपणी मरून जातील हो. त्यांना जर हे कळलं तर? आपलं वेगळं होणं मी नाही थांबू शकत म्हाळसा. तू शक्ती रूप आहेस. त्याचं तू खोलवर स्मरण कर. तुला असं अगतिक झालेलं मी नाही पाहू शकत. तुम्ही जर नाही थांबलात तर मी माझा देह जिवंत ठेवणार नाही. तू असं करू शकत नाहीस. तुझ्यावर या अखंड राज्याचे दायित्व आहे. ह्या प्रजेची तू जननी आहेस. दिल्या वचनाला न जागणं हे महापाप आहे. आणि तुझ्या हातून हे दुष्कृत्य घडणार नाही म्हाळसा. हा देह पंचमहाभूतांच्या तेजातून धारण झाला आहे. हा पिंड हजारो वर्षांची यात्रा करून इथवर आला आहे. त्याला संपवण्याचा अधिकार तुला नाही.
कसं कोंडीत पकडलं आहे तुम्ही मला. हृदय कापून नेता आणि रडू नको, रागवही नकोस असं सांगता. तुम्ही इतकं प्रेम केलात ना माझ्यावर, मग आज इतके निष्ठुर का झालात? काय करू मी या वान सुखाचं? काय करू मी या सोन्याच्या जेजुरीचं? म्हाळसा, मी आयुष्यभरासाठी नाही चाललो आहे. मी पुन्हा येईन, पुन्हा आपण एकत्र असू. कधी येताय तुम्ही परत? 2 दिवसात, 5 दिवसात, 15 मी थांबेन, वाट पाहीन मी, पण जास्त दिवस नाही. हा, मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. 12 वर्षांनी श्री खंडेराय आणि म्हाळसा अंतपुरात एकत्र आहेत. मला काही शुभ संकेत दिसत नाहीत. हो, श्री खंडेराय म्हाळसा देवींना ते जाणार असल्याचं सांगतायत. हा क्षण येणार हे ठाऊक होतं, परंतु त्याला सामोरं जाणं मात्र एवढं सोपं नव्हे. एवढं सगळं घडत असताना तुम्ही इथे कसे? विचार करत होतो. श्री खंडेरायांना थांबवण्याचे सर्व प्रयत्न करून झाल्यावर म्हाळसा देवींनी मला बंधू म्हणून सहाय्य मागितले तर मी काय करायचं? थांबा 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 थांबा. अहो, याला सांगितलं गप्प राहा म्हणून, पण ह्यो ऐकायला तयार नाही. बरं झालं तुम्हीच भेटलात म्हणून. हो, नाही तर मी प्रधानजींना सांगणार होतो बघा. अर्पर झालंय काय सांग चला का नाही? अहो, मी जेव्हा अंतपुरात येत होतो ना, आबा बाबा आता काय सांगू. अहो, तर देवाचं आणि देवीचं कडाक्याचं भांडण लागलंय बघा. गप्राव, तुम्हाला कुणी सांगितलं नसत्या गोष्टीमध्ये ना खूप साया. आणि देव आणि देवी कशा पायी वाटत्याला उगा मनाला येईल ते बोलू नका सा. अहो, मी माझ्या कानानं ऐकलंय. मग कान तपासून घ्या नीट. अहो, अंतपुरात त्यांच्या दरवाजाच्या बाहेर समदे बाय बापुडे खाली मान घालून उभे होते बघा. बायका तर रडत बी होत्या. असं 12 वर्ष माझा संसार मोडता आहात तुम्ही. माझी स्वप्न धुळीत मिळवता आहात तुम्ही. विध्वंस करून टाकेल मी सगळ्याचा. विध्वंस करून टाकेल मी. विध्वंस करून टाकेल.
म्हणून सांगत होतो, वचन मागे घे. का ऐकलं नाहीस माझं? देवी, देवी, तू अशी धावत का आलीस? काय झालं? देवी, म्हाळसा खूप मोठमोठ्याने भांडते आहे. ती देवांबरोबर का भांडते आहे माहिती नाही. हो लतिका, तू आधी शांत हो. देवी अहो, याआधी म्हाळसाचा क्रोध अनावर झाला होता तेव्हा तिने स्वतःची शिळा करून घेतली होती. तुम्ही काहीतरी करा देवी. अशा परिस्थितीत कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही. तुम्ही शिकवलेली मानस पूजा माझा प्राण आहे. तुम्हाला ठाऊक आहे ना, स्नानास गंगोदकरे कशास, शुद्धोदका तू असं शिवमेश. अर्पीन तुझला मन पुष्पमाला, मंदार बिलवे आणू कशाला. करीन आरती मम आत्मयाची, कशास मिणमिण निरांजनाची. उजळीन पंचारती आत्मज्योत, लावू कशाला समैतवात. नैवेद्य तुझला करू कशाचा, संकल्प सर्वस्व पदी अर्पण्याचा. करण्यास पूजा बसले जरी मी, माझे मला भान नसे मुळी. म्हाळसा, अर्पीन सर्वस्व तुझला दयाळा, दिसलास सर्वस्व ब्रह्म दूर झाला. नयनी सदा मूर्ती तुझी दिसावी, हृदयांतरी ही प्रतिमा ठसावी. म्हाळसा, करण्यास गेले स्तुतीनाथ देवा, वाणी चहो मुकनच शब्द ठेवा. मी तूपणाची सरली अहंता, सुटली उपाधी भ्रम दूर होता. सदैव विनंती तुझी पदास, विभक्त कधी करू नकोस. राही सदैव भरुनी मम रोम रंध्री, लागो निरंतर प्रभो तुझी सतंद्री. म्हाळसा, म्हाळसा, माझे शुभाशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. पण मला जायलाच हवं. बानू, मी तुझ्याकडे यायला निघालो आहे.